नाताळाच्या वेळी तुम्ही असे का करता हा सामान्य प्रश्न विचारला जातो. आपला विश्वास खोलवर समजून घेण्यासाठी खालील काही मुद्दे आहेत. येशूच्या जन्माचे तपशील वर्णन करण्यात संत लूक महत्त्वाची भूमिका बजावतात. पोप फ्रान्सिस यांनी असिसीचे संत फ्रान्सिस हे नाव घेतले, ज्यांनी ख्रिस्ताचे गरिबीत येणे आणि विनम्रता ओळखण्यासाठी पहिली गवाही तयार केली. बेथलेहेमचा अर्थ भाकरीचे घर असा आहे. येशू स्वर्गातून खाली आलेली भाकर आहे. योहान 6:51 हे बेथलेहेम एफ्राथा, यहुदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादित काळापासून आहे. मिखा 5:2. मेंढपाळ का? मेंढपाळांना समाजाचा खालचा वर्ग मानला जात होता. देवदूतांनी त्यांना संदेश दिला. योहान 10:11 येशू म्हणतो, मीच उत्तम मेंढपाळ आहे. सेवा करण्यासाठी येशू आला. गोठा का? जेव्हा मेंढपाळांनी एक गव्हाणी बघितली ज्यामध्ये बाळाला ठेवले होते, तो एक गोठा असून त्यात वैरण होते. येशूला गोठ्यात ठेवले होते याचा अर्थ असा होतो की तो संपूर्ण जगासाठी अन्न बनला होता. जॉन 6:35. मग येशू म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो तो कधीही उपाशी राहणार नाही. रानात आणि कळप का? लूक 2:8 मेंढपाळ रानात कळपांची पाळत ठेवत होते. मंदिरातील बलिदानाचे कळप फक्त रानातच ठेवायचे. योहान 1:29 जगाचे पापे हरण करणारा देवाचा कोकरू हा येशू होता. भेटवस्तू का? राजे मेल्कियोर, कॅस्पर, बेल्तजार जे ताऱ्याचा पाठलाग करत होते आणि तारणकर्त्याला भेटण्यासाठी पोहोचले. त्यांनी ज्या भेटवस्तू आणल्या होत्या ते होते सोने, लोबान, गंधरस. ह्याचा अर्थ होतो येशूचे राज्य, दैवत आणि भविष्यातील दुःखाचे प्रतीक म्हणून केले गेले आहे. येशू हे नाव का? येशू हे नाव देवदूत गैब्रियलने सांगितले होते. हिब्रू रूप येशुआ असेल, ज्याचा अर्थ याहवे म्हणजे तारणारा आहे. एंजल क्रिस्टोस का म्हणाले? याचा अर्थ अभिषेक. राजे आणि संदेष्टांना तेलाने अभिषेक करायचे आणि येशू हा अभिषिक्त आहे. ख्रिसमस ट्री का? येशू हा नवीन आदाम आहे. 24 डिसेंबर हा आदाम व हवा यांच्या सणाचा दिवस आहे. आदामाचा अर्थ लाल पृथ्वीचा पुत्र व हवाचा अर्थ जीवन देणे. त्यावेळे सफरचंदाने झाडं सजवली जात होती. 16व्या शतकापासून लोकांनी त्यावर वेफर लटकवायला सुरुवात केली होती. विमोचनेचे ख्रिश्चन चिन्ह. ख्रिसमस ट्री वरची लाइटिंग हे प्रकाशाचे प्रतीक आहे. पुष्पहार का? गोलाकार आकार देवाचे प्रतिनिधित्व करतात, ज्याला सुरुवात आणि अंत नाही. पुष्पहार वसंत ऋतूचे प्रतीक आणि त्याच्या परत
येण्याचे वचन होते. 4 मेणबत्त्या, 3 जांभळ्या, 1 गुलाबी, मध्यभागी पांढरी मेणबत्ती. हे ख्रिस्त. पहिल्या मेणबत्तीचा अर्थ आशा, दुसरी शांती, तिसरी आनंद, चौथी प्रेम आणि 5वी ख्रिस्ताचा प्रकाश आणि उपस्थिती असा आहे. मायराचे संत निकोलस म्हणजेच सांता क्लॉस, जे 4थ्या शतकातील ख्रिश्चन बिशप होते. वारशाने मिळालेल्या संपत्तीचा वापर त्यांनी गरीब आणि आजारी लोकांना मदत करण्यासाठी केला. त्यांनी खून झालेल्या 3 मुलांना पुन्हा जिवंत केले. सेंट निकोलसने आणखी 3 मुलींना हुंडा देण्यासाठी पैसे नसल्यामुळे गुलामगिरीत विकण्यापासून वाचवले. जेव्हा सेंट निकोलसला याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्यांच्या लग्नात मदत करण्यासाठी गुप्तपणे त्यांच्या घराच्या चिमणीतून सोन्याची पिशवी खाली फेकली. गायन. दूताचे सैन्य मेंढपाळांना दिसले आणि त्यांनी देवाची स्तुती केली आणि सर्वोच्च स्थानावर देवाचे गौरव केले आणि पृथ्वीवर ज्या लोकांवर तो प्रसन्न आहे त्यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित केली. लूक 2:14. हा क्षण अनेकदा तारकाच्या आगमनाचा आणि त्याच्या जन्मामुळे जगात येणाऱ्या आनंदाचा उत्सव म्हणून पाहिला जातो. मिसा. प्रार्थना सभेच्या वेळी साजरा केला जाणारा मिसा हा ख्रिश्चन जीवनाचा उगम आणि शिखर आहे. युक्रिस्ट हा पास्कल मिस्ट्री उत्सव आहे, ज्यामध्ये येशूचा जन्म, जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थान याचा समावेश आहे. अशा प्रकारे ख्रिसमस मिसा केवळ येशूचा जन्म साजरा करत नाही, तर त्याच्या ध्येयासाठी आणि त्याने आणलेल्या तारणासाठी विश्वासू लोकांना तयार करतो. तुमची सर्व मुले परमेश्वराकडून शिकवली जातील आणि तुमच्या मुलांची भरभराट होईल. मेरी ख्रिसमस.